जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पुणे कारागृह पोलीस शिपाई या पदासाठी आपण या व्हिडिओमध्ये अंदाजित कटऑफ बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. एक्सपेक्टेड कटऑफ बघणार आहोत, ठीक आहे. आणि सर्वच कास्टचा आपण बघणार आहोत, कारण की आपल्यापाशी जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी कमेंटच्या माध्यमातून त्यांचे मार्क आपल्याला पाठवलेले आहे आणि त्यावरून आपण एक अंदाज बनवलेला आहे की किती जाऊ शकतो. एक सूचना आहे तुमच्यासाठी की आपण जो कटऑफ सांगणार आहे त्याच्या आसपास, म्हणजे 2 मार्क मायनस किंवा 1 मार्क प्लस या रेंजमध्ये तुमचा कटऑफ जाणार आहे. खूप फरक पडणार नाही आहे. म्हणजे जवळपास आपण जो कटऑफ सांगणार आहे तो 85 ते 90% जवळपास चान्सेस आहे प्रत्येक कास्टचा लागण्याचा, ठीक आहे. आणि एक लक्षात घ्या, हा आपण जो सांगतो हा एक फक्त अंदाज आहे. ऑफिशियल कटऑफ अजूनपर्यंत जाहीर झालेला नाही आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण कटऑफला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण बघणार आहोत ओपन सर्वसाधारण हा कटऑफ जो आहे विद्यार्थी मित्रांनो, हा 132च्या आसपास राहण्याची शक्यता आहे, ठीक आहे. 132 सर्वसाधारण ओपन, ठीक आहे. त्यानंतर महिलांचा सर्वसाधारण ओपन हा जवळपास 127च्या आसपास राहू शकतो, ठीक आहे. 127च्या आसपास महिलांचा ओपनमध्ये हा राहू शकतो. यापेक्षा कमी लागणे थोडं कठीण होईल. लागलाच तर आपण सुरुवातीपासूनच सांगितलेलं आहे की 2 मार्क मायनस जाऊ शकतो. यापेक्षा कमी जाणे थोडं कठीण राहणार आहे. त्यानंतर बघा EWS सर्वसाधारण हा कटऑफ तुम्हाला जवळपास पाहायला मिळू शकतो 120 ते 122च्या दरम्यान, ठीक आहे. सर्वसाधारण EWS. आणि महिलांचा जो कटऑफ आहे हा EWSमध्ये 110 ते 112च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो. यापेक्षा जास्तसुद्धा जाऊ शकतो, पण कमी जाणे थोडं कठीण जाईल, कारण की सध्या कोणतीच भरती ही उपलब्ध नव्हती मुलांसाठी. त्यामुळे सर्वच विद्यार्थी पात्र झाले ते पुणे कारागृहासाठी सर्वच पेपरला आलेले आहे जवळपास. त्यानंतर SCBCचा कटऑफ हा सर्वसाधारण 129च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो सर्वसाधारण. आणि महिलांचा जो आहे SCBCमध्ये तो तुम्हाला 122 किंवा 120च्या रेंजमध्ये पाहायला मिळू शकतो. यापेक्षा कमी लागणे थोडं कठीण होईल आणि या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर बघा OBC सर्वसाधारण तुम्हाला जवळपास हा कटऑफ पाहायला मिळू शकतो 128 ते 130च्या रेंजमध्ये. आणि महिलांचा जो कटऑफ आहे OBCमध्ये हा 122च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो, ठीक आहे. त्यानंतर बघा SBC तुम्हाला पाहायला मिळू शकतो 123च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो किंवा 125च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो. महिलांचा SBCमध्ये 118 ते 120च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो महिलांचा, ठीक आहे. त्यानंतर बघा NTD सर्वसाधारण 130 ते 128 या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो, 130 किंवा 128च्या रेंजमध्ये. आणि महिलांचा 122 ते 124च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो NTDमध्ये. त्यानंतर NTC सर्वसाधारण तुम्हाला 129 किंवा 130च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. आणि महिलांचा 123 ते 125 या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर पुढील कास्ट आहे NTB तुम्हाला पाहायला मिळू शकतो 127 ते 129च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. आणि महिलांचा 120 किंवा 122च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो किंवा यापेक्षा 2 मार्क कमीसुद्धा लागू शकतो, ठीक आहे. त्यानंतर पुढील कास्ट आहे VJA तुम्हाला पाहायला मिळू शकतो 129 किंवा 130च्या रेंजमध्ये. आणि महिलांचा तुम्हाला पाहायला मिळू शकतो 123 ते
24च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. यामध्ये 2 मार्क कमी जास्तसुद्धा होऊ शकतात. त्यानंतर एस टी सर्वसाधारण तुम्हाला पाहायला मिळू शकतो 122 किंवा 123च्या रेंजमध्ये आणि महिलांचं तुम्हाला पाहायला मिळू शकतो 117 किंवा 118च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर आहे शेवटची कास्ट एस सी सर्वसाधारण तुम्हाला पाहायला मिळू शकतो 124 ते 125च्या रेंजमध्ये आणि महिलांचा तुम्हाला कट ऑफ पाहायला मिळू शकतो 117 ते 118च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. तर एक लक्षात घ्या, हा जो आपण कट ऑफ सांगितलेला आहे हा एक अंदाज घेतलेला आहे 2 ठिकाणून. एक तुमच्या कमेंट आलेल्या होत्या त्याच्यावरून, कारण की आपल्याला सर्वच विद्यार्थ्यांच्या कमेंट आलेल्या नाही आहे. ज्या पण कमेंट आलेल्या आहे त्यावरून आपण एक अंदाज काढलेला आहे आणि मुंबई कारागृहाचा जो फायनल मेरिट लागलेला आहे त्यावरून म्हणजे 2 याचा अंदाज घेतलेला आहे. याच रेंजमध्ये तुम्हाला जवळपास कट ऑफ पाहायला मिळू शकतो. मुंबई कारागृहाचा जो कट ऑफ लागलेला होता त्याच्या आसपास तुम्हाला कट ऑफ पाहायला मिळणार आहे, कारण की पेपरची लेवलसुद्धा जवळपास सेम होती आणि जवळपास विद्यार्थ्यांना ग्राउंडसुद्धा तसंच गेलेलं आहे किंवा बेस्ट गेलेलं आहे. त्याच्यापेक्षासुद्धा मुंबईचा हा पेक्षा बेस्ट ग्राउंड गेलेला आहे, कारण की वातावरण चांगलं होतं आणि विद्यार्थ्यांना ग्राउंडला वेळसुद्धा मिळाला, लेखीलासुद्धा वेळ मिळाला. म्हणूनच आपण या 2 याचा आधार घेतलेला आहे, एक मुंबई कारागृहाच्या कट ऑफचा आणि तुमच्या आलेल्या कमेंटचा. तर एक सूचना परत सांगतो आहे, आपण हा एक फक्त अंदाज घेतलेला आहे. ऑफिशियल कट ऑफ अजूनपर्यंत आलेला नाही आहे, पण आपण जो सांगितलेला आहे कट ऑफ हा 85 ते 90% आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो. परत एकदा सांगतो, आपण जो सांगितलेला आहे कट ऑफ त्यापेक्षा -2 किंवा +1 या रेंजमध्ये तुमचा कट ऑफ जाऊ शकतो. ऑफिशियल कट ऑफ आला, मेरिट आला की तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट करण्यात येईल. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.